ऐका आदित्य रानूबाई, तुमची कहाणी. अटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा, फुलं, दुर्वा आणायला रानात जात असे. तिथं नागकन्या, देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणानं विचारलं, काय ग बायांनो, कसला वसा वसता? तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उतसील मातसील, घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी मौन्यानं उठावं, साचीळ स्नान करावं, अद्रोदक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पानं फुलं व्हावी, पूजा करावी, पानाचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी. माघी रथसप्तमी संपूर्ण करावं. संपूर्णाला काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्याची खीर, लोणकड तूप, मेहू जेवू सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोडगळ सरी द्यावी, ती नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणानं केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आले. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावून धाडलं. ब्राह्मण जातेवेळेस बिहू लागला, कंपू लागला. तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं, बिहू नका, कंपू नका. तुमच्या मुली आमच्या येथे द्या. आमच्या मुली गरिबांच्या तुमच्या घरी कशा द्या? दासी कराल, बटकी कराल. राणी म्हणाली, दासी करत नाही, बटकी करत नाही. राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गशीर्ष महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पाऊली मुलींचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीने बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गूळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याच्या मनात राग आला. तेथून निघाला, प्रधानाच्या घरी गेला. तिनं पाहिलं, आपला बाप आला आहे म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गूळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू अगोदर ऐक. तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात गेली, उतरंडीची 6 मोती आणली. 3 आपण घेतली, 3 बापाच्या हाती दिली. त्याने मनोभावे कहाणी सांगितली. लेकीने चित्त भावे ती ऐकली. नंतर जेवू खाऊ बाप आपल्या घरी आला. बायकोनं विचारलं, मुलींचा समाचार कसा आहे? जिनं कहाणी नाही ऐकली ती दारिद्र्यानं पिडली, दुःखानं व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे. इकडे दारिद्र्य जी झाली होती तिनं आपल्या लेकाला सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला. तळाच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही कुणाच्या दासी? दासी आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे? तळ्याच्या पाळी उभा राहिला आहे. परसदारानं घेऊन या. परसदाराने घेऊन आल्या. नाहू माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं, कोहळा पोखरला, होन मोहरा भरल्या. वाटेस आपला जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला. हातीचा कोहळा काढून घेतला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? दैवानं दिलं, कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं. पुढं दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला निरोप सांगा. त्यांनी सांगितलं. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नाहू माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं, काठी पोखरून होना मोहरांनी भरून दिली. बाबा ठेवू नको, विसरू नको, जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला. हातची काठी काढून घेतली. घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. दैवानं दिलं ते सर्व कर्माने नेलं. पुढं तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाचे घरी नेऊन नाहू माकू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातलं, नारळ पोखरून होन मोहरांनी भरून दिला. ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीत उतरला. तो नारळ गडबडून विहिरीत पडला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? अगं आई, मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं. चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्याला प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन
नाहू माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं, त्याला दह्याची शिदोरी होणामोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला, हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई, मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व नेलं. 5व्या आदित्यवारी आपण उठली. तळाच्या पाळी उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिला परसदारानं घरी नेलं. नाहू घातलं, माखू घातलं, पाटातच बसायला दिलं. प्रधानाची राणी आदित्यवाराची कहाणी करू लागली. काय वसा करतेस तो मला सांग. बहीण म्हणाली, अगं अगं चांडाळणी, पापिनी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं विचारलं, याला बहिणीच्या घरी राहिली. श्रावण आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावून धाडलं, मावशी मावशी, तुला छत्र आली, चांब्र आली, पाईक आले, परवर आले. मला रे पापिनीला छत्र कोठली, चांब्र कोठली, पाईक कोठले, परवर कोठले. बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावून आला आहे. राजा आला तशी घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणींनी आहेर केले. वाटेनं जाऊ लागली. पहिल्या मजलेत स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तो कहाणीची आठवण झाली. करा रे हकारा, पिटा रे डंगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे, असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोते राणीनं घेऊन 3 त्याला दिली, 3 आपल्या हाती ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्तभावे त्यानं ऐकली. त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा वसा सांगितला. पुढं दुसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढला, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हंकारा, पिटा रे डंगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही. असा एक माळी चिंतेत बसला आहे. त्याला हाक मारली, आमच्या बाईची कहाणी ऐक. तो आला. राणीनं 6 मोते घेऊन 3 आपण घेतली, 3 माळ्याला दिली. राणीने कहाणी मनोभावे सांगितली. चित्तभावे माळ्यानं ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. पुढं तिसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारा रे हंकारा, पिटा रे डंगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला होता. एक सर्पाने खाल्ला होता. त्यामुळे चिंताग्रस्त बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकू. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू, मी मुलांसाठी रडत आहे, बरं येते. मग ती राणीकडे आली. राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिनं चित्त भावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पाने खाल्ला होता, तोही आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीनं तिलाही वसा सांगितला. पुढं 4थ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारा रे हंकारा, पिटा रे डंगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. कानाडोळा मासाचा गोळा, हात नाही, पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालता होता तो उताना केला. 6 मोते होती, 3 मोते त्याच्या बिंबीवरती ठेवली, 3 मोते आपण घेतली. राणीने मनोभावे कहाणी सांगितली. ती त्याने ऐकली. त्याला हातपाय आले, देह दिव्य झाले. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीने त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामाला घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोहगंगाळ पाणी तापवलं. पडरस पक्वान जेवायला केली. सूर्यनारायण भोजनाला बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते म्हणाले, अगं अगं, कोणा पापिनीचा केस आहे. राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं आदित्यवारी वळचणीखाली बसून केस विंचारले. काळं चवाळं
डोईचा केस, वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणालाही होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कोणा डोळा मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा सर्वांना हो. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तर सुफळ संपूर्ण. तुम्हा सर्वांना ही आदित्य रानूबाईची कहाणी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. ज्यांना संपूर्ण कहाणी ऐकण्यासाठी वेळ नाही तर त्यांनी काय म्हणावं? जाई जुईचा मळा, 7 समुद्राचं पाणी. जाई जुईचा मळा, 7 समुद्राचं पाणी. अशी रानूबाई शहाणी ऐका सूर्यदेवा. ही 5 शब्दांची तुमची कहाणी. श्री स्वामी समर्थ.